नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, हे दसरा दिवाळी सणानिमित्त आपण झेंडू लागवड नियोजन पाहतो। तर आज समजा झेंडू लागवड करून आपले 45 दिवस झालेले आहेत। तर हे पहा मित्रांनो, या पद्धतीत आपली झेंडूची डेव्हलपमेंट चालू आहे। तर एक अतिशय छान पद्धतीने हे आपल्या झेंडूची डेव्हलपमेंट चालू आहे। कळी पण एकदम चांगल्या प्रमाणात लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि भरपूर असा माल त्याला किंवा ॲव्हरेज आपलं निघणार आहे। तर हे पहा मित्रांनो, तर आपण याला आज म्हणजे काल पाणी सोडून याला आपण आज एक ऑर्गॅनिक खत सोडणार आहेत, ह्युमिक टाईप, ज्याने काय होईल, जे आपण बेसल डोस भरलेला आहे ते अपटेक करायचं काम हे चांगल्या प्रकारे करेल। तर या पद्धतीने आपला हा झेंडूचा प्लॉट आहे। तर कळींची संख्या ही अतिशय छान पद्धतीने लागलेली आहे। मध्यंतरी मित्रांनो माझी पेरूची हार्वेस्टिंग चालू होती, त्या कारणाने मला थोडंसं वेळ नाही भेटला वेळोवेळी अपडेट द्यायला। त्यामुळे जसं आता इथून पुढं जसं अजून काही गोष्टी मी त्यात करेल त्या पद्धतीने मी तुम्हाला ते अपडेट देत राहील। हे पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण झेंडूची डेव्हलपमेंट केलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण एक दुसरा प्रयोग करणार आहोत। तर हे पहा मित्रांनो, हे आता हा समजा झेंडू आहे। काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस झेंडूची वाढ ही चांगल्या प्रकारे होते, तर ह्या जी फांद्या असतात ह्या, तर या फांद्या पुढं अजून तरी याला समजा हे लागायचे, फूल लागायचे। तर ज्यावेळेस त्या फुलाचा वगैरे बोजा होतो, कारण हे झाडाच्या फांदे एकदम कवळक्या असतात, ते सहज मोडल्या जातात ते। मग आपल्याला ज्यावेळेस हे करायचे म्हणजे फुलं लागतील त्यावेळेस फांद्या जास्त मोडतील आणि आपलं परिणामी नुकसान होईल। ज्यावेळेस असं खाली पडतं आणि एक जरी नॉर्मल पाऊस झाला तर त्यामध्ये साईडची माती उडून फुले आपलं खराब होत राहतं। त्यामुळं आपण त्याला यंदा एक नवीन प्रयोग म्हणजे समजा इथून माग पण केलेला आहे, आपण त्याला ती बांधणी करणार आहोत। हे पहा मित्रांनो, या पद्धतीने ही जी फांदी ही मोडली जाते आणि आपलं हे परिणामी नुकसानच होतं। तर हे आपण काय करणार, त्याला बांबूचं थोडंसं स्ट्रक्चर उभा करणार आहोत। तर ते कसं करील मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देतच राहील। तर या पद्धतीने आपलं ही झेंडूची ही डेव्हलपमेंट झालेली आहे। आणि हे पहा, या कळी पण लागली आणि कळी पण छान पद्धतीने लागलेली आहे। तर याला आपण समजा आपले 2 प्लॉट आहेत, तर खालच्या प्लॉटमध्ये आपण पाणी सोडलं होतं आणि यात आपल्याला ठिबक बंद करायचं आहे। तर त्यावेळेस आपण ते औषधाची ड्रिंचिंग म्हणजे ठिबक वाट्या आपण ते औषध सोडून दिलेलं आहे। त्या औषधाचा फायदा काय होतो मित्रांनो, जे आपण बेसल डोस वगैरे भरलेला आहे त्याचा अपटेक करायचं काम ते अतिशय छान पद्धतीने करणार आहे। आणि ऑर्गॅनिक कार्बन आहे आपल्या जमिनीतला तो वाढतो। ज्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बन वाढतो त्यावेळेस आपलं पीक हे जोमदार पद्धतीने चालत असतं, कारण वारंवार रासायनिक खतांचा वापर करून आपण जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याची प्रत खूप ढासळलेली आहे। त्या कारणाने आपण ती गोष्ट लक्षात घेता आपण बेसल डोसमध्ये थोडंसं शेणखत पण टाकलेलं आहे, कंपोस्ट खत पण टाकलेलं आहे। त्या याने आपल्या झेंडूची ग्रोथ तिथून पुढं इतकी छान पद्धतीने झाली। आता तुम्हीच पहा मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला झाडांची ग्रोथ ही वाढलेलीच दिसेल। तर या पद्धतीने आपण त्याचं नियोजन चालू आहे, म्हणून ते ऑर्गॅनिक कार्बन आपला टिकावा आणि वाढावा यासाठी आपण ते आज ते औषध सोडले आहे। ते कोणतं औषध मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट। तर मित्रांनो, हे सुपर सॉईल चार्जर म्हणून एक औषध आहे। तर हे आपण सोडलेलं आहे प्लॉट करता। याचा कारण याने काय होतं, जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि अपटेक करायला पिकाला अपटेक करायला मदत होते। तर त्या हिशोबाने आपण याची आज ड्रिंचिंग केलेली आहे। तर जसं आता मी पुढचं जी झेंडू बांधणीचा जो विषय आहे तो मी ज्यावेळेस करेल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करील आणि कशा पद्धतीने त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो किंवा खर्च पण किती होतो। आपल्याला खर्च पण कमी ठेवायचा मित्रांनो, खर्च हे जास्त करायचं नाही आहे। मग आपल्याला ते बांबू आणि त्याला ते याचं जाड तंगूस असतं ते बांधलं जातं। तर ते आपण कशा पद्धतीने बांधणार आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट ही देत राहीन। आणि याला नेक्स्ट एक फवारणी पण घेणार आहोत मित्रांनो। तर ती फवारणी का घेणार आणि कशा करता घेणार मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट करेल। धन्यवाद।